हाय, नाही कुठली ऍड आहे, नाही कुठलं कोलॅब आहे आणि ना मला या व्हिडिओचे काही पैसे मिळणार आहेत. आणि ना मी तुम्हाला कुठलं सोल्युशन द्यायला जाणार आहे. ऍक्च्युली मी सोल्युशन शोधतेय म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे. असं म्हणतात की ऍक्टरच्या आयुष्यामध्ये ऑडिशन देणं हा प्रकार दात घासण्या इतपत अगदी डेली असतो. पण माझ्या आयुष्यामध्ये डेंटल फ्लॉस करण्यासारखा तो झालेला आहे. रेअर, ओकेजनल आणि पेनफुल. पेनफुल, येस. का? याची कारणं मी 4 कॅटेगरीज मध्ये विभागलेली आहेत. पहिली कॅटेगरी, जसं मलाइका अरोरा जिमला निघाली की तिच्या पाठोपाठ पॅपेराझी धावते, तसंच ज्या क्षणी मला अशी न्यूज मिळते की एखाद्या चॅनलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे, त्या न्यूज पाठोपाठ एक न्यूज येते की ह्या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी कास्टिंग झालेलं आहे. कुणाचं? तर माझी लीड्स, म्हणजे इधर कम्पॅटिटिव्ह चॅनलवरती ज्यांनी नुकतंच लीड काम केलेलं आहे, और त्याच चॅनलवरती ज्यांनी आधी जस्ट लीड काम केलेलं आहे त्यांचं. आणि ह्या लोकांना मासिक भिशी तत्वावरती चॅनलने अक्षरशः थांबवून ठेवलेलं असतं, कारण त्यांना तेच हवेत. ह्या इच्छुक ऍक्टर्सच्या महासागरामध्ये चॅनलला ही काही रत्न सापडलेली असतात आणि त्यांना ही रत्न जपून ठेवायची असतात, कारण ह्या रत्नांशिवाय टीव्ही इंडस्ट्रीचा डेली सोपचा रत्नहार होऊच शकत नाही. नाहीतर तो हार विकलाच जाणार नाही. कारण एक्सक्यूज मी, आम्हाला माहिती आहे प्रेक्षकांना काय हवंय. कॅटेगरी नंबर 2, स्त्रीचं वय वाढतं. वय वाढलं की ती मोठी दिसू लागते. 20व्या वर्षी ती जे दिसत असते तेच ती 22व्या वर्षी तेवढीच कोवळी दिसते असं नाही. तिचा अभिनय भले ग्रो होत असेल, पण वयाचं काय हो? ताज्या कवळ्या भेंडीची सर तिला कशी येणार? माझ्यासारखं कंप्लेंट करत बसण्यापेक्षा याच्या मागचं ना एक सायन्स समजून घ्या. 20व्या वर्षी एखाद्या मुलीच्या आयुष्यात जे सगळे अनुभव येतात, तेच अनुभव लीड हिरो हिरोईनच्या स्क्रीन प्लेला जातील असे एवढे वर्थ असतात. एकदा 25शी ओलांडली की आयुष्यात राहतच काय? ना कुठला त्रास, ना कुठलं प्रेम, ना कुठल्या समस्या, काहीच तर नाही राहत. मग काय दाखवणार त्या लीड हिरोईनच्या आयुष्यामध्ये खळबळजनक? त्यामुळे एक्सक्यूज मी, लीड हिरोईन 25शी 30शीतली असूच शकत नाही. आणि मग इथेच येते कॅटेगरी नंबर 3, 40शीतली हिरोईन. ह्या 40शीतल्या हिरोईनचं लग्न झालेलं असतं आणि तिच्या नवऱ्याचं अफेअर असतं, नाहीतर मग तिच्या लग्नाला उशीर झालेला असतो, नाहीतर मग ती डिवोर्स येते. मी ना आता चातक पक्षासारखी 40शीची वाट बघतीये, म्हणजे मग मला काम मिळेल. पण मग आता मी कुठल्या कॅटेगरीत फिट होतीये? कॅटेगरी नंबर 4, मॉडर्न ड्रेस मधली विलन. कारण पंजाबी ड्रेस मधल्या मुली विलन असतात कुठे? मॉडर्न ड्रेस मधलीच जी विलन असते तिला त्या हिरोचं प्रेम हवं असतं, तिला त्या हिरोच्या आईने आणलेलं असतं आणि जिला घंटा काही सेल्फ रिस्पेक्ट नसतो. त्याच्यामध्ये मी किती परफेक्ट फिट होते. आता तुम्ही म्हणाल की अमृता, हे एवढं सगळं बोलण्यापेक्षा तू फिल्म्स का नाही करत? एक मिनिट. एक मिनिट. फिल्म्स मध्ये जर का मला कास्ट करायला लागले तर मग प्रीमियरला गेस्ट म्हणून कोण जाणार? फिल्म संपल्यानंतर मीडियाला एक ऑनेस्ट बाईट कोण देणार? सोशल मीडियावरती पोस्ट कोण टाकणार? बरं, मी सध्या काही रिकामी आहे का? नाही. मी एका यशस्वी नाटकामध्ये लीड कॅरेक्टर करते. मला आतापर्यंत अवॉर्ड्स मिळालेत का? येस. आयुष्यामध्ये प्रेम आहे का? येस. माझ्याकडे पैसे आहेत का? होय. मग हा व्हिडिओ कशासाठी? तुला माहितीये अमृता की हा व्हिडिओ जर का तू टाकलास तर कुठल्याच चॅनलवाले तुला काम नाही देणार. वेल, फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्यासाठी मी कंगालच असले पाहिजे किंवा अगदी पार रसातळालाच गेले पाहिजे मानसिक दृष्ट्या, असा काही कुठे नियम नाहीये. मला आता फ्रस्ट्रेशन आहे कारण मला फिलिंग येते की मी आता झालेले आहे एक एअरपोर्ट लाऊंज, एक क्लासी चकाचक एअरपोर्ट लाऊंज. हे एअरपोर्ट लाऊंज अतिशय क्लासी असतं, पण म्हणून इथे कोणी थांबायसाठी उत्सुक असतं का? तर नाही, कारण त्यांचं डेस्टिनेशन कायम हे वेगळंच असतं. प्रीमियम विथ 4 lakhs फॉलोअर्स, पण त्याचा काही उपयोग आहे का? आणि काय इथे सेल्फी काढता येतात, पण विमानं शेवटी वेगळीकडनंच उडतात. पण काय, इनफ फॉर टुडे. आज मैं एयरपोर्ट लाऊंज हूं तो क्या हुआ, कल आसमान भी मेरा इंतजार करेगा.